एक होता राजा. खूप प्रेमळ, मनमिळाऊ आणि खूप हुशार होता राजा. त्याचं त्याच्या राज्यातल्या लोकांवर खूप प्रेम होतं. राजा असला तरी खूप श्रीमंत नव्हता. अगदी छोटंसं राज्य होतं त्याचं, पण मनाने खूप श्रीमंत होता. तर आपला राजा कुठे गेला माहितीये का? आपला राजा गेला बाप्पाच्या देवळात. तुम्ही जाता ना सगळे? तर आपला राजा पण गेला बाप्पाच्या देवळात आणि तिथे त्याला कोण भेटलं? तिकडे त्याला भेटले एक फुलवाले काका. पण ते काका ना खूप रडत होते, खूप सॅड होते. कारण त्यांची बायको आजारी होती ना. खूप आईस्क्रीम खाल्लेलं त्यांनी, म्हणून आजारी पडलेल्या त्या. आणि मग त्या काकांना खूप पैशांची गरज होती आपल्या बायकोला डॉक्टरकडे नेण्यासाठी. मग आपल्या राजाने काय केलं माहितीये? आपल्या राजाने त्याच्याकडचे सगळे पैसे त्या फुलवाल्या काकांना देऊन टाकले. मग ते पैसे घेऊन ते फुलवाले काका गेले डॉक्टरकडे. आणि डॉक्टरकडे गेल्यावर आपण सगळे बरे होतो ना. मग त्यांची बायको पण बरी झाली आणि सगळे खुश झाले. तर असा होता आपला निस्वार्थी प्रेमळ राजा. तो सगळ्यांना खूप आवडायचा, अगदी बाप्पाला सुद्धा. त्याच्या आयुष्यातल्या महत्वाच्या क्षणी बाप्पा त्याला खूप आशीर्वाद द्यायचे. कशी वाटली गोष्ट? आवडली ना? खूप छान, खूप छान. पण मामी, आजच्या काळात पण राजा असतात? हो, असतात ना. मनाचे राजे असतात. हे पोरांनो, चला बाजूला सरका बरं, बसा तिकडे. चल, हा चल उठ. असं ठेव पाय. बाकी आहे ना. चौधरी काका काय आहे? तू गप रे, तू गप. बसा. ये ये बस. राजू नकोस. बस 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 बस. अरे चल, तू पण बस. हो बस. लाजतो किती बघ. हो. आपल्या चाळीतलं तुम्ही नवीन जोडपं आहात. तुम्ही जर उपाशी झोपलात तर आम्हाला कशी शांत झोप लागेल? हो ना, हो ना. हे घ्या, करा सुरुवात. ಸಮೀರ್ ಸುಡ ಸುಡ ಇಡ್ಲಿ ಬರ್ಮಲ ಇಡ್ಲಿ ಸುಡ ಸುಡ ಟೇಸ್ಟ್ ಪಣಿ ಪಾರೆ ಸಮೀರ್ ते म्हणतात सुनबाई इडली खाऊन बघ कशी झाली, सांग बायकोनी प्रेमाने बनवली. हा करेक्ट आहे. तुम्हाला येतं मद्रासी? तमिळ कोंजम कोंजम. હા અને હું ઢોકળા લઈ આવ્યો છું. ढोकळा गुजराती पण? थोडू थोडू. आणि हो, पुरणपोळ्या पण आणल्या तर कशी झाली ती सांगा. आणि हे बेसनाचे लाडू लग्नातले बुंदीचे लाडू म्हणून खा बरं का. सुनबाई, हे आमच्या गावचे पापडी बीड बरं का. खा आणि सांगा चव कशी आहे ते. आणि हो, जेवल्यानंतर हे दूध घ्यायचं. खरंच किती किती प्रेमळ आहात तुम्ही सगळे. ही सगळी तुझ्या नवऱ्याची पुण्याई बरं का. आमच्या चाळीतल्या प्रत्येकाला त्याने काही ना काही मदत केली आहे बघ. हो. कुठे काही अडचण असो की लगेच हा धावून जातो. पैसे असो, हेलपाटे असो, कुणालाही मदतीची गरज असो, आमचा गडी नेहमी तयार. हो ना. आणि त्याच्या उपकाराचं ओझं बी नसतं कोणावर. हो. तुम्ही लाजवताय मला. અરે ના ના તું તો એક નંબર છોકરો છે.
आणि सुनबाई पण एक नंबर आणलीये बरं का. आवडली आम्हाला. चला पण समीर तू आधी घास बरं हा, ती नवीन आहे ना. भरवावाच लागेल का? थांब, आधी नाव घे तिचं. हो म्हणजे विश्वास आणि समजूतदारपणा याला म्हणतात मैत्री. अर्पिता सोबत निभावेन मी, देतो तुम्हाला खात्री. नाही नाही, पुढे आहे अजून. राखतो तुमचा मान घास देऊन गोडाचा, आशीर्वाद असू द्या पाठीशी जीवाभावाच्या साऱ्यांचा. आता सुनबाई तू घे. नाही कोटा तोरा, नाही मुखवटा फुकाचा. समीर आहे राजा खऱ्या खुऱ्या तत्वांचा. घास भरवते घोडाचा आणि नमस्कार करते मनापासून आशीर्वादाचा हात डोक्यावर मागते. म्हणजे गोष्टीतला राजा समीर मामाच होता ना. खरंच तू समीर राजाच आहे तुमचा. जेवा जेवा आता.